एक वाटी पोहा आणि 2 बटाटे यापासून आपण आज लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत। नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं फूड ट्यूबर्स किचनमध्ये। तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा। मी बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली तर शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर नाश्ता बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पोहा स्वच्छ चाळून घेतलेला आहे। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये हा पोहा सगळा घालून घ्यायचा आहे आणि झाकण लावून याची मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर हे बघा, मी मिक्सरला लावून अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे। तुम्हाला दाखवते, हे बघा अशा पद्धतीने बारीक पावडर करायची आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये ही सगळी पावडर काढून घ्यायची आहे। यानंतर मी 2 बटाटे बॉईल केलेले चांगले किसून घेतलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये आता घालून घेऊया। यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत, 1 चमचा जिरं घालूया, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो असा हातावर चोळून यामध्ये घालायचा आहे। ओव्यामुळे फ्लेवर खूप छान येतो। आता यामध्ये 1 चमचा किसलेलं आलं आणि लसूण मी घातलेलं आहे। मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली। मी 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे आपण जसं पिठासाठी मळतो तसा याचा आपण गोळा करून घ्यायचा आहे। पाण्याची गरज जर लागली तरच यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तुम्ही पाहू शकता बटाट्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे हे पीठ चांगलं मळलं जातं आहे। जर पाण्याची तुम्हाला गरज वाटली तरच यामध्ये पाणी घाला, नाहीतर पाणी घालायची गरज नाही। तुम्ही पाहू शकता मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे, जसं आपण चपातीला पीठ घेतो त्याप्रमाणे हे पीठ घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हातावर चोळून चांगला एक गोळा तयार केलेला आहे मी। आता इथे मी चॉपिंग बोर्डवरच थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि हा गोळा ठेवून आता चपाती लाटतो तशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक लाटायचं नाही, थोडा जाडच ठेवायचं आहे। मी लहान गोळा घेऊन याचं चपाती लाटलेली आहे, तर तुम्ही मोठा गोळासुद्धा घेऊ शकता। आता कटर किंवा सुरीच्या साहाय्याने बाजूच्या कडा कापून घ्यायच्या आहेत। आता याला चौकोन आकार द्यायचा आहे आणि बाजूचं उरलेलं पीठ हे साईडला काढून घ्यायचं आहे। याचा वापर आपण परत करायचा। आता परत कटरच्या साहाय्याने किंवा सुरीने चौकोन आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही लहान मोठे जसे पण तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये कट करू शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेले आहेत। अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा कट करून घ्यायचे आहेत। हे स्नॅक्स खायला सुद्धा खूपच टेस्टी लागतात। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघा किती मस्त कलरफुल वाटतात, मुलांना तर खूपच आवडतील। अशा पद्धतीने तुम्ही हे डब्यामध्ये त्यांना देऊ शकतात। बनवायला खूपच सोपे आहेत, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तर इथे मी आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। तेल यामध्ये चांगलं तापवून घ्यायचं आहे। तेल चांगलं कडकडीत तापलं की गॅस मीडियम करायचा आहे। यानंतर आपण जे पीस कट करून ठेवले होते ते असे सिंगल घालायचे आहेत आणि लगेच ढवळायचं नाही, लगेच मिक्स करायचं नाही। थोड्या वेळाने आपण हे पलटून घ्यायचे आहे। जसजसे हे गरम होतील तसतसे ते वर येत जातील। आता हे एक एक असे उलटून पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने आपण हे आता फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही हे संध्याकाळी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता। रोज रोज पोहे, उपीट किंवा इडली डोसा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला आहे आणि वेगळं काहीतरी खायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पोह्याचा हा कुरकुरीत नाश्ता नक्की बनवून बघा। आता हे छान तळून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता कलर मस्त आलेला आहे। अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मी तळून घेतलेले आहेत। घरात असलेल्याच पदार्थापासून जर असा वेगळ्या प्रकारचा चविष्ट नाश्ता केला तर सगळ्यांना नक्कीच आवडेल। पोहे आणि बटाट्यापासून कुरकुरीत अशा पुऱ्यांचा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आदल्या दिवशी जर तुम्ही तयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी झटपट होणारा हा कुरकुरीत नाश्ता सगळ्यांना नक्कीच आवडेल। आणि मुलांना जर तुम्हाला खाऊ म्हणून डब्यात काही द्यायचं असेल तर हा पर्याय अतिशय उत्तम आहे। तर अशा पद्धतीने 1 वाटी फक्त पोह्यापासून आणि 2 बटाट्यापासून बनवलेला हा नाश्ता कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। झटपट बनणारी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। मला कमेंट्स करून नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली
माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।